आता पाहूया सुपरफास्ट 50 बातम्या। पुणे ड्रग्ज प्रकरणामध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलंबित, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची कारवाई। पुणे ड्रग्ज प्रकरणी शिंदे फडणवीस अजितदादांचा पोलीस आयुक्तांना फोन, आरोपींवर कडक कारवाई करण्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना। पुणे पोलिसांकडून हॉटेल सील, ड्रग्ज पार्टी L3 हॉटेलमध्ये झाल्याचं तपासामध्ये उघड, व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तरुणांची चौकशी करून कारवाई करणार, पोलीस अधीक्षक अमितेश कुमारांची माहिती। ड्रग्जच्या पैशातून सरकार सत्ताधाऱ्यांचे खिसे भरतंय, पुणे ड्रग्ज प्रकरणावरून संजय राऊतांचा सरकारवर निशाणा। पिपाणी निवडणूक चिन्हाच्या यादीतून वगळा, शरद पवारांचं निवडणूक आयोगाला पत्र, सूत्रांची माहिती। पिपाणी चिन्हामुळे आम्हाला निवडणुकीमध्ये फटका बसला, पत्रामध्ये उल्लेख। भुजबळांना दंगली घडवायच्या आहेत, भुजबळ चिथावणी देऊन लोकांना दंगलीसाठी तयार करतायत, जरांगेंचा आरोप। मी एकटा पडलोय, ओबीसी नेत्यांकडून मला घेरण्याचा प्रयत्न, जरांगेंचं वक्तव्य। आरक्षणासाठी सगळ्या पक्षातील ओबीसी नेते एकत्र, मराठा नेत्यांना जागा होण्याचं जरांगेंचं आवाहन। जरांगेंचा अभ्यास कमी, धनगर वंजारी मुस्लिम समाजाला खुश करण्यासाठी जरांगे काहीही बोलतात, जरांगेंच्या मुस्लिमांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीवर भुजबळांची टीका। झुंडशाहीच्या बळावर आरक्षणाची मागणी करणं हे घटनाविरोधी, लक्ष्मण हाकेंची मनोज जरांगेंवर टीका, तर ओबीसी समाजानं राज्यामध्ये कधी दंगली घडवल्या आहेत का, हाकेंचा सवाल। प्रत्येक विधानसभेचा अहवाल द्या, राज ठाकरेंचे सर्व नेत्यांना आदेश, राज ठाकरेंची नेत्यांसोबतची बैठक संपली। जातीवादाचं विष कधी महाराष्ट्रामध्ये नव्हतं, जातीवादाचं विष पुढच्या पिढीपर्यंत पोहोचत आहे, राज ठाकरेंचं वक्तव्य। तर स्वबळावर निवडणूक लढणार हे आता सांगू का, राज ठाकरेंची प्रतिक्रिया। नीट परीक्षा घोटाळा प्रकरणामध्ये लातूर पोलिसांकडून 4 जणांवर गुन्हा, 1 जण ताब्यात, 3 फरार, गुन्हा दाखल केलेल्यांपैकी 1 जण दिल्लीचा असल्याची माहिती। लातूरमधून ताब्यात घेतलेल्या शिक्षकांच्या मोबाईलची तपासणी, मोबाईलमध्ये विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट, उत्तरपत्रिकेचे फोटो आढळल्याची माहिती। धाराशिवच्या ITI शिक्षकांमार्फत दिल्लीला आर्थिक व्यवहार झाल्याचं समोर। केंद्राच्या भ्रष्टाचारी यंत्रणेवर कुणाचंही नियंत्रण नाही, नीट परीक्षा घोटाळ्याला सर्वस्वी सरकार जबाबदार, नीट परीक्षा घोटाळ्यावरून अंबादास दानवेंची केंद्रावर टीका। नीट घोटाळ्याबाबत सुप्रीम कोर्टामध्ये आणखी एक याचिका दाखल, ईडीकडून प्रकरणाची चौकशी व्हावी, याचिकेमध्ये मागणी, याचिकेवर 8 जुलैला सुनावणी होण्याची शक्यता। नीट परीक्षा घोळ प्रकरणामध्ये आर्थिक व्यवहाराचे व्हॉट्सअप चॅट पोलिसांच्या हाती, अनेक विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्राचे फोटोज देखील मिळाले। रोहित पवार आज राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेणार, नीट परीक्षा घोटाळा, पोलीस भरतीमधील चुकांसंदर्भात भेट घेणार, संध्याकाळी भेट घेणार असल्याची माहिती।